अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता, राजकारणात मोठा भूकंप. आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवारांसह एकूण 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर याबाबतचे नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या प्रकरणाचा CID कडून तपास सुरू आहे. याबाबत चौकशी अहवाल देखील समोर येत आहेत. दरम्यान आता अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत वेगळाच संशय घेतला आहे. अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय दादांचं विमान जमिनीला टेकण्याआधीच विमानात स्फोट झाला, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे. बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर भाष्य करताना बजरंग सोनवणे म्हणाले की या अपघात संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत. याचा पूर्ण तपास झाला पाहिजे. या अपघातात संशय घ्यायला जागा आहे. देवगिरी बंगला ते विमानतळ सगळे व्हिडिओ फुटेज तपासले पाहिजे. जमिनीला विमान टेकायच्या अगोदर स्फोट झाला, त्याच्यात बॉम्ब होता का, इंधनाचा स्फोट झाला की विमानात बिघाड झाला होता, याचे सगळे डिटेल्स पुढे आले पाहिजेत, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी केली. या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाला पाहिजे. देशातील उच्च तपासणी यंत्रणांनी तपास करावा. अजितदादांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. अजितदादा कोणत्या गाडीने देवगिरीवरून विमानतळावर पोहोचले, कधी पोहोचले, याचे CCTV व्हिडिओ तपशील मिळाला पाहिजे. जमिनीवर येण्याअगोदरच विमान क्रॅश झालं, त्यानंतर आणखी 2 ते 3 स्फोट झाले, असंही खासदार म्हणाले. बजरंग सोनवणे यांच्या या वक्तव्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. अजितदादांचा विमान अपघात झाला ही बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. पण आता तब्बल 6 दिवसानंतर या अपघातासंदर्भात असा एक धक्कादायक खुलासा समोर आलाय की ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा, कदाचित त्याहूनही मोठा धक्का बसलाय. कारण विमान उड्डाणापूर्वीच्या अधिकृत यादीत त्या दिवशी 6 जण विमानात बसले होते. मात्र अपघातानंतर घटनास्थळी फक्त 5 जणांचेच मृतदेह सापडले. मग तो 6वा व्यक्ती नेमका कोण होता आणि त्याचा मृतदेह कुठे आहे, हीच ती धक्कादायक माहिती आहे जी आज 6व्या दिवशी उघड झाली आहे. कालपर्यंत टीव्हीवर जे काही दाखवले जात होते, बातम्यांमध्ये जे सांगितले जात होते, त्या सगळ्या गोष्टी आज खोट्या ठरू लागल्या आहेत. कारण एक अत्यंत भयानक सत्य समोर आलं आहे. विमानात 6 जण होते, पण बॉडी मात्र 5च सापडल्या गेल्या. 5 दिवसांपासून तपास यंत्रणा अतिशय वेगाने काम करत होत्या. या तपासादरम्यान 5 अतिशय महत्त्वाचे पुरावे हाती लागले आणि काल अखेर त्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. 6 तासांच्या कसून चौकशीत तो आरोपी अखेर फुटला. त्याने या अपघाताबाबत जे काही सांगितलं त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलली आहे. कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता, पण आज जे समोर आलं आहे ते कल्पनेच्या पलीकडच आहे. जर माणसांच्या मोजणीत फरक पडला असेल, जर एखादा व्यक्ती तिथून गायब झाला असेल, तर मग हा खरोखर अपघात होता का की काहीतरी वेगळंच? 28 जानेवारीची ती भयानक सकाळ आणि आजचे हे 6 दिवस. गेल्या 5 दिवसांपासून तुम्ही टीव्हीवर पाहत होता की हा एक दुर्दैवी अपघात आहे. वैमानिकाची चूक, धुकेतांत्रिक बिघाड हीच कारणं सांगितली जात होती. टीव्हीवर स्पष्ट सांगण्यात आलं की विमानात 5 जण होते आणि 5च जणांचे मृतदेह सापडले. आपण सर्वांनी ते मान्य केलं. पण आज 6व्या दिवशी एक अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे की ज्यामुळे आज संपूर्ण प्रकरणाचा भूगोलच बदलून गेला आहे. अशी माहिती जी आज उघड होणार होती, ज्याची पहिल्या दिवशी कोणी कल्पनाही केली नव्हती. कारण प्रत्येकालाच वाटत होतं की जे दिसतंय तेच अंतिम सत्य आहे. पण आज जेव्हा तपास यंत्रणांनी ती एक फाईल उघडली तेव्हा सगळ्यांचेच पाय हादरले. प्रश्न उपस्थित झालाय की जर विमानात 6 जण बसले होते तर 5च मृतदेह का सापडले? तो 6वा व्यक्ती कोण होता? की तोच या मृत्यूच्या सापड्याचा सूत्रधार होता, जो वेळेआधीच विमानातून गायब झाला. अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून पटवली गेली, पण ते घड्याळ खरंच त्यांचंच होतं का? आज या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या 6व्या दिवसापर्यंतचा असा प्रवास करणार आहोत.
जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.